त्यापैकी 55,997 हेक्टर इतके वनक्षेत्र आहे। सन 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 8,49,651 असून यामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण 87.41% तर शहरी लोकसंख्येचे प्रमाण 12.59% आहे। प्रशासकीय दृष्टिकोनातून जिल्ह्याची रचना सुरळीत चालण्यासाठी जिल्ह्याची विभागणी 3 महसुली उपविभाग व 8 तालुक्यांमध्ये करण्यात आली आहे। तसेच नवीन कार्यालय निर्मितीमध्ये देवगड या नवीन उपविभागाची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 759 महसुली गावे, 432 ग्रामपंचायती, 57 महसूल मंडळे व 342 सजे कार्यरत आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग अंतर्गत सर्व कार्यालयांमध्ये एकूण 849 इतकी मंजूर पदे असून त्यापैकी 651 इतकी भरलेली आहेत। जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सिंधुदुर्ग आणि त्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांसाठी एकूण 178 पदे मंजूर असून सद्यस्थितीत या विभागातील 109 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत। तसेच सहजिल्हा निबंधक सिंधुदुर्ग आणि त्या कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या कार्यालयांमध्ये एकूण 51 पदे मंजूर असून त्यापैकी 26 अधिकारी व कर्मचारी यांचे पदे भरलेले आहेत। या जिल्ह्यातील महसुली वर्ष 2025-26 मध्ये अनेक महसुली सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। जिल्ह्यातील मौजे केळे तालुका सावंतवाडी येथील कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होता। माननीय मंत्री महसूल यांच्या मार्गदर्शनाखाली या गावातील एकूण 230 गावकऱ्यांना शेती प्रयोजनाकरता 50 गुंठे आणि वाणिज्य प्रयोजनाकरता 5 गुंठे इतक्या जमिनीचे वाटप आदेश तसेच या सर्व लोकांना संबंधित क्षेत्राचे 7/12 वाटप जिल्हा महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे। सेवा पंधरवडा या कार्यक्रमामध्ये शाळा तिथे दाखला हा विशेष उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला। यामध्ये जिल्ह्यातील एकूण 1634 शाळांमध्ये 73,230 विद्यार्थ्यांपैकी 57,563 विद्यार्थ्यांना वय व अधिवास दाखले आणि 7,878 इतक्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाची फलनिष्पत्ती म्हणजे एकूण 1634 शाळांपैकी 1420 शाळांमध्ये 100% वय व अधिवास दाखले वितरण पूर्ण झालेले आहे। जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्ग नगरी या नवीन महसुली गावाची निर्मिती करण्यात आली असून या गावातील सर्व भूखंडधारकांना आज 7/12 वितरण करण्यात येणार आहे। ई फेरफार या आज्ञावलीत होणाऱ्या कामकाजामध्ये फेरफार नोंदी निकाली काढण्याचे जिल्ह्याचे सरासरी दिवस हे राज्याचे सरासरी दिवसांपेक्षा कमी आहेत। शासकीय महसूल वसुलीमध्ये जिल्ह्याची 2025-26 या आर्थिक वर्षात अपत्रकाची वसुली ही आतापर्यंतची सर्वोच्च म्हणजे 11,74,98,000 इतकी झाली। तसेच ब पत्रकाचे वसुली उद्दिष्ट पूर्ण करताना जिल्ह्याने 70 कोटी 4 लाख इतकी वसुली केली। जिल्ह्याची एकत्रित वसुली 81 कोटी 78,98,000 इतकी असून ही जिल्ह्याची आतापर्यंतची सर्वोच्च वसुली आहे। सध्या जनगणना 2027चे काम हे प्रगतीपथावर असून जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मूठ हे गाव 100% स्वगणना पूर्ण करणारे गाव ठरले आहे। जिल्ह्यातील एकूण 32 गावांनी 100% स्वगणना पूर्ण केली आणि 100% घरगणना पूर्ण करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला। छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान टप्पा क्रमांक 1 मध्ये जिल्ह्यातील एकूण 57 महसुली मंडळांमध्ये एकूण 24,460 लाभार्थ्यांना मंडळ स्तरावरती विविध महसुली सेवा व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले। यामध्ये मौजे तळेगाव तालुका कुडाळ येथील आदिम समाजाकरता 11 गुंठे शासकीय जमीन ग्रामपंचायत माणगाव यांना रस्त्यासाठी विनामूल्य देण्यात आली। तसेच मौजे आई तालुका दोडामार्ग येथील 21 गुंठे शासकीय जागा संबंधित ग्रामपंचायतीला रस्त्याकरता विनामूल्य प्रदान करण्यात आली। सद्यस्थितीत राज्यामध्ये माननीय भारत निवडणूक आयोगाकडून SIRचे काम चालू असून या कार्यक्रमात देखील महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याचे काम उत्तम असून राज्यातील EF डिजिटायझेशनच्या कामामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा 5व्या क्रमांकावर आहे। दिनांक 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करावयाच्या छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान जिल्ह्यातील 3ही विधानसभा मतदारसंघात दिनांक 31 जुलै 2026 रोजी राबवण्यात आले। या दिवशी राज्य तसेच केंद्राच्या विविध शासकीय योजनेअंतर्गत 35,864 इतक्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले। विशेष म्हणजे एकूण 5,937 पात्र महिला लाभार्थ्यांना शेतकरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले व आरोग्य विभागाकडून सदर कालावधीत राबवण्यात आलेल्या विविध आरोग्य शिबिरांमध्ये 5,812 इतक्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला। तसेच या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व महसुली गावांचे गाव नकाशे नव्याने तयार करून भूमी अभिलेख विभागाकडून ते महसूल विभागाला देण्यात आलेले आहे। माननीय महसूल मंत्र्यांचे मार्गदर्शन या जिल्ह्याला नेहमीच लाभलेले आहे। या मंत्री महोदयांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली काम करताना जिल्ह्याच्या महसूल प्रशासनाला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळत असते। आपल्या सखोल मार्गदर्शन व माननीय पालकमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली महसूलचे प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्याबाबत मी आपणास आश्वस्त करते। धन्यवाद। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.